पण आर-सी-सीमध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा माझे काही विकनेस आहेत ह्याच्यावर पण शिक्षकांची ॲडवाईस मला भेटत होते. आर-सी-सीवर पण एवढा भरोसा होता की जर शिक्षकांनी मला मदत केली तर मी नक्कीच चांगले मार्क मिळवू शकतो. आर-सी-सीची टीचिंग, इथल्या नोट्स आणि रोज मिळणाऱ्या DPP ह्याच्या जोरावर मी अजून पण चांगले मार्क घेऊ शकतो. असं कमी मार्क आलेत म्हणून खचून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. आर-सी-सी हा एक ट्युशन क्लास नसून तो एक पॅटर्न आहे. माझे नाव ओंकार धनंजय जोशी. मी आर-सी-सीच्या रिपीटर बॅचचा विद्यार्थी आहे. मी इथला प्रॉपर लातूरचाच आहे. मी 10वीला 100% मार्क होते, परंतु मी इथलं प्रॉपरचा असल्यामुळं मित्रांचा आणि बहिणीचा थोडा गायडन्स घेतला आणि कोणतं कॉलेज किंवा ट्युशन चांगलं राहील हे बघून आर-सी-सीची टीचिंग चांगली आहे असं मला कळालं आणि म्हणून मी आर-सी-सीलाच ॲडमिशन घेतलं. आर-सी-सी जॉईन करण्याचं माझं मुख्य कारण असं होतं की बाकीच्या जागी पण टीचिंग होते, पण एवढं विद्यार्थ्यांवर फोकस केलं जात नाही की कुणाच्या म्हणजे काय विकनेस आहेत आणि ते बघून एवढं प्रत्येक विद्यार्थ्यावर फोकस केलं जात नाही. पण आर-सी-सीमध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा माझे काही विकनेस आहेत ह्याच्यावर पण शिक्षकांची ॲडवाईस मला भेटत होते. मी 12वीला 2023ची नीट एक्झाम दिली तेव्हा मला 565 मार्क मिळाले. 565 मार्कांवर मला BMSचं एखादं चांगलं कॉलेज मिळू शकलं असतं, पण मला माझ्यावर विश्वास होता की ह्याच्यापेक्षा चांगले मार्क घेऊन मी माझं ड्रीम कॉलेज भेटू शकतो. आणि काही माझ्या जर विकनेसवर जर मी काम केलं आणि मला आर-सी-सीवर पण एवढा भरोसा होता की जर शिक्षकांनी मला मदत केली तर मी नक्कीच चांगले मार्क मिळवू शकतो. कुठेतरी असं वाटायचं की आर-सी-सीची टीचिंग, इथल्या नोट्स आणि रोज मिळणाऱ्या DPP ह्याच्या जोरावर मी अजून पण चांगले मार्क घेऊ शकतो. त्यामुळे मी आर-सी-सीमध्येच राहून रिपीट करण्याचा निर्णय घेतला. माझा नीट 2024साठीचा प्रवास सुरू झाला आणि मी कधी असं वाटू दिलं नाही की ऑफलाईन लेक्चर करताना की बाबा हा चॅप्टर येतं आहे तर ह्याचे लेक्चर करायची काय गरज आहे. तर मी प्रत्येक विषयाचे ऑफलाईन लेक्चर्स अटेंड केले आणि त्याच्यामधून मला जे काही बारकावे होते जे की मागच्या वर्षी राहिले होते आणि त्याच्यामुळं सिलेक्शन चुकलं होतं, त्याच्यामुळं ऑफलाईन केल्यामुळं प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि त्या सर्वांचाच मला फायदा झाला आणि नीट 2024मध्ये मला 700 मार्क आले. त्यामध्ये फिजिक्समध्ये 175, केमिस्ट्रीमध्ये 170 आणि बायोलॉजीमध्ये 355 मार्क आले. तर मी बाकीच्या विद्यार्थ्यांना किंवा आता ज्यांनी रिपीट करण्याच्या विचारात आहेत त्यांना असं सांगू शकतो की असं कमी मार्क आलेत म्हणून खचून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. की मी पण कधी असा विचार केला नाही की 565 मार्क आलेत म्हणजे आता मला झालं एवढंच येते किंवा मी ह्याच्यावरही मार्क घेऊ शकत नाही. जर आपण आपल्या विकनेसवर जर काम केलं आणि जर ऑफलाईन व्यवस्थित केलं पूर्ण कंप्लीट तर आपल्याला चांगला स्कोअर नक्कीच येऊ शकतो. आर-सी-सीमध्ये असे अनेक एक्झाम्पल आहेत किंवा मी जेव्हा रिपीट केलं तेव्हा माझ्या फ्रेंड सर्कलमधले पण असे अनेक एक्झाम्पल आहेत की ज्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप कमी मार्क होते पण त्यांना आत्ता सध्या 650 अबव मार्क आहेत. आर-सी-सी हा एक ट्युशन क्लास नसून तो एक पॅटर्न आहे. इथली टीचिंग, इथल्या DPP ह्याचे स्टडी मटेरियल एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर तेवढं बास आहे आणि त्याच्या जीवावर तुम्ही नीटमध्ये एकदम चांगला स्कोअर घेऊ शकता आणि बाकीचं काही करायची गरज नाही. तर या पॅटर्नमध्ये आपल्याला मोठेगावकर सरांचा 23 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभवायला मिळतो. मोठेगावकर सरांचं पण पर्सनली मार्गदर्शन खूप राहिलं. सर विद्यार्थ्यांमध्ये राहून आम्हाला मार्गदर्शन पूर्ण वर्षभर राहिलं सरचं, त्याच्यामुळं पण मला एवढा स्कोअर अचीव करण्यामुळे खूप मदत झाली. आर-सी-सीच्या मॅनेजमेंटचं पण खूप सहकार्य राहिलं की आम्हाला वीकली दर संडेला जेवढा सिलेबस झाला आहे आणि 3 टेस्ट नंतर आत्तापर्यंत जेवढा सिलेबस झाला आहे तेवढ्या पूर्ण सिलेबसवर टेस्ट व्हायच्या. त्याचे मार्क्सचा मेसेज पण पॅरेंट्सला जात होता आणि आम्हाला एक प्रोग्रेस कार्ड पण मिळत होतं की ज्याच्यानं आपल्याला कळेल की आपल्या विकनेस काय आहेत आणि कुठं चुका व्हायल्यात. आणि क्वेश्चन पेपर जे होत होते आर-सी-सीचे त्याची क्वालिटी पण खूप चांगली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून मला नीट परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगा वाटतं की मोबाईलचा वापर कमीत कमी करा आणि जे ऑफलाईन मिळतं आहे ते आता मोबाईल जर हातात आला तर डिस्ट्रॅक्शन वाढते, त्याच्यामुळं ऑफलाईन जेवढं होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त केलं पाहिजे. मला पण काही फोनची जास्त गरज पडली नाही, कारण की आपल्याला क्लास झाल्यावर जरी एखाद्या विषयामध्ये काही डाऊट येत असतील तर DSPमध्ये जाऊन आपण शिक्षकांना विचारू शकतो. नीट एक्झाम ही एकट्याची नसून तिघांची असते असं मला वाटतं. त्यामध्ये आपण स्वतः, पॅरेंट्स आणि आर-सी-सी यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे.
जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.